नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीचा प्राईम टाइम विशेष या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकींच्या प्रचारांनी जोर पकडलाय. शेवटचे 3 दिवस विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहिलेले आहेत. 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होतंय. त्याचा प्रचार निवडणुकीच्या अगोदर साधारणतः 48 तास संपत असतो. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निर्देशानुसार आणि आचारसंहितेनुसार. त्या अनुषंगाने 18 नोव्हेंबरला या सायंकाळी 5 वाजता जो आहे तो विधानसभेचा प्रचार जो आहे तो संपणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण कोण होणार आमदार हा जो खास कार्यक्रम करत आहोत, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ स्टुडिओतून नव्हे तर थेट मतदारसंघातून मतदारांच्या राजकीय विश्लेषक, समीक्षक, उमेदवार यांच्या नजरेतून विधानसभा निवडणूक जी आहे ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आम्ही कोण होणार आमदार या कार्यक्रमाच्या माध्यमातून 199 दौंड विधानसभा मतदारसंघ आणि 200 बारामती इंदापूर विधानसभा मतदारसंघ या 2 मतदारसंघांचा दौरा केला. या दोनही मतदारसंघांमधली राजकीय स्थिती, त्याबरोबरची सध्याची समीकरणं आणि कुणाची हवा आहे या सगळ्यावर आम्ही आमचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. मतदारांच्या नजरेतून ही निवडणूक कशी आहे, मतदारांना नेमकं काय वाटतंय, मतदारसंघामधले मूलभूत प्रश्न कोणते आहेत, यावर खरं तर आम्ही चर्चा मतदारांसोबत केली, नागरिकांसोबत केली. यामध्ये नेमकं मतदारसंघात वारं कुणाचं आहे यावर आपण आज या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. आमचा प्रवास सकाळी सुरू झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पोहोचलो. जो 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 200 क्रमांकाचा विधानसभेचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये सर्वांचंच लक्ष लागलंय. याचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी प्रमुख लढत होताना आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी सहकार संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील जे आहेत ते निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दत्तात्रेय विठोबा भरणे हे निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहेत. इंदापूरमधले ट्विस्ट असं आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारे माजी जिल्हा परिषदेचे सभापती, आरोग्य सभापती म्हणून ज्यांनी काम पाहिलंय ते सोनाई कारखान्याचे प्रमुख, सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख प्रवीण दशरथ माने यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंडखोरी करत परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून प्रवीण माने हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होताना आपल्याला पाहायला मिळते. इंदापूरच्या नागरिकांना जेव्हा याबाबत आम्ही विचारलं त्यावेळी 70% नागरिकांची पसंती ही तुतारी अर्थात हर्षवर्धन पाटलांना असल्याचं पाहायला मिळालं. 20% मतदारांची पसंती ही विद्यमान आमदार असणाऱ्या दत्तात्रेय भरणेंना पाहायला मिळाली. 5% मतदारांची साधारणतः पसंती, अंदाजे पसंती जी आहे ती प्रवीण माने यांना पाहायला मिळाली. तर काही मतदार आम्हाला असेही भेटले की कोणी येऊ, आमच्यासाठी सगळे सारखे आहेत असं म्हणणारे मतदार आम्हाला भेटले. मात्र ऑफ कॅमेरा जेव्हा आम्ही काही जणांशी चर्चा केली, ऑफ कॅमेरा जेव्हा काही लोकांशी जेव्हा बोललो, मतदारांशी जेव्हा बोललो, त्यावेळी मतदारसंघामध्ये संमिश्र असं वातावरण आहे. ऐनवेळी कुठलाही उमेदवार निवडून येऊ शकतो आणि प्रवीण माने यांच्या मुळे विद्यमान जे 2 आमदार आहेत, आजी आणि माजी आमदार जे आहेत, त्यांना या मतदारसंघामध्ये फटका बसू शकतो असं त्यांचं मत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आता इंदापूरमध्ये नेमकं काय होणार, हर्षवर्धन पाटील विजयाची तुतारी फुंकणार की घड्याळाची टिकटिक दत्तामामा भरणेंच्या रूपानं चालू राहणार, हे पाहण्यासाठी आपल्याला 23 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. काही मतदार आम्हाला असेही भेटले की दत्तात्रेय भरणे हे कॅबिनेट मंत्री होतील, तेच आमदार म्हणून निवडून येतील, त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामं केली आहेत. काही म्हणतात हर्षवर्धन पाटील हेच निवडून येतील. काहींनी प्रवीण मानेंना आपली पसंती दर्शवल्याचं पाहायला मिळतंय.
त्यामुळे या मतदारसंघामध्ये संमिश्र अशा भावना आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार यासाठी मात्र आपल्याला 23 नोव्हेंबरची वाट साधारणतः पाहावी लागणार आहे. आता आम्ही 199 दौंड विधानसभा मतदारसंघाचा प्रवास केला. इंदापूरमधून निघाल्यानंतर कुरकुम मार्गे आम्ही दौंड मतदारसंघामध्ये पोहोचलो. दौंड मतदारसंघामध्ये आल्यानंतर दौंड मतदारसंघामध्ये तुतारी वर्सेस कमळ अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. दौंडमध्ये ऍडव्होकेट राहुल सुभाष कुल विरुद्ध रमेश किसनराव थोरात अशी लढत होताना पाहायला मिळते. राहुल कुल यांच्या बाबतीमध्ये जर आपण बोललो तर राहुल कुल हे 2014ला महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून निवडणूक लढवत विजयी झाले होते. मात्र 2019ला भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली, पुन्हा ते विजयी झाले आणि आता भारतीय जनता पक्षाने राहुल कुल यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या विरोधामध्ये 14 आणि 19 या दोनही निवडणुकांना रमेश किसनराव थोरात हेच निवडणूक लढत होते. त्यांचा दोन्ही निवडणुकांमध्ये पराभव झाल्याचं साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं. 2019ला जर आपण पाहिलं तर अवघ्या 713 मतांनी रमेश थोरातांचा पराभव झाला होता. ज्यावेळी अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली, अजित पवार हे महायुती बरोबर गेले, त्यावेळी रमेश आप्पा थोरात हे अजित पवारांसोबत होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश आप्पा थोरातांनी तुतारी हाती घेतली. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आले. पक्षामध्ये आल्यानंतर अवघ्या 3 तासामध्ये रमेश थोरात यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली, त्यांना उमेदवारी दिली गेली. आणि आता या मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याचं पाहायला मिळतंय. या मतदारसंघामध्ये समसमान अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. मतदारांच्या नजरेतून जर आपण जाणून घेतला, मतदारांचा कौल जेव्हा आम्ही या मतदारसंघात जाणून घेतला त्यावेळी साधारणतः 50% मतदारांनी राहुल कुल हेच आम्हाला आमदार हवेत असं म्हटल्याचं पाहायला मिळालं. तर 45% मतदारांनी जे आहे ते रमेश आप्पा थोरात यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण आहे असं म्हटलं होतं. वीर धवल जगदाळे जे सांगतील त्यांना आम्ही मतदान करू असंही म्हणणारे काही मतदार आम्हाला या मतदारसंघामध्ये भेटले. एकंदरीतच समसमान अशी स्थिती या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. मात्र दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये काही अंशी महायुतीचं पारडं जड असल्याचं आपल्याला साधारणतः पाहायला मिळते. अर्थात इंदापूर असेल, दौंड असेल, या दोन्ही मतदारसंघांबरोबरच महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघांचा फैसला हा 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. नवं सरकार महाराष्ट्राला मिळणार आहे, नवे आमदार मिळणार आहेत. 14वी विधानसभेची मुदत जी आहे ती 26 नोव्हेंबर 2024ला संपते. त्या अगोदर म्हणजे 23 नोव्हेंबरला नवी विधानसभा अस्तित्वात येणार आहे. मतमोजणी झाल्यानंतर पुढच्या 2-3 दिवसामध्ये नवं सरकार देखील सत्तेमध्ये येऊ शकतं. दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघातली स्थिती आम्ही नागरिकांच्या माध्यमातून जी जाणून घेतली, जो रियालिटी, ग्राउंड रियालिटी आहे ती टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. उद्या नव्या मतदारसंघामध्ये नव्या मतदारांसह नव्या माहितीसह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कॅमेरा पर्सन हर्षद मुजुमदार सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूने कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस,
नॉर्दर्न लाइट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.